येशूने एकदा स्वतः म्हटलेलं आहे की शास्त्री आणि फरीसी यांनी योहानाचा बाप्तिस्मा न घेतल्याने, योहानाचा बाप्तिस्मा कशासाठी होता? पश्चातापासाठी होता. ही कॉल्ड पीपल फॉर रिपेंटन्स. आणि अशा रीतीने तो मशिहाच्या येण्याची तयारी करत होता. मुद्दाम त्याला पाठवलेलं होतं. शास्त्री आणि फरीसी यांनी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा बाप्तिस्मा घेतला नाही. त्याने करून त्यांनी आपल्याबद्दलचा देवाचा संकल्प व्यर्थ केला. शास्त्रामध्ये आहे, पण शुभवर्तमानकारामध्ये माझ्याजवळ संदर्भ आहे, पण आता मी पाहायला तो वेळ घेत नाही. देवाचा संकल्प व्यर्थ होऊ शकतो माझ्या जीवनामध्ये जर मी त्याच्या कृपेचा आभार केला तर. देव कोणावर जबरदस्ती करत नाही, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे प्रियानो. फक्त मी सुवार्थ ऐकले म्हणजे मी उद्धार पावला असं नाही आहे कुठंच. ती सुवार्थ ऐकल्यानंतर विश्वासाने जेव्हा व्यक्ती आपले पाप कबूल करते, नुसतंच कबूल करत नाही, काही लोक नुसतं कबूल करतात आणि मग जसं तसंच चालू ठेवतात, त्याला पश्चाताप म्हणत नाही. पश्चाताप म्हणजे ते पाप कबूल करून ते सोडून देणं. टर्न युअर बॅक ऑन युअर ओल्ड लाईफ. आम्ही सकाळी ते वचन वाचलं. जे ख्रिस्ताच्या ठाई आहेत ते नवी उत्पत्ती आहे. पहा, जुने ते सर्व होऊन गेलेलं आहे. जर जुनं अजूनही चालूच आहे माझ्या जीवनामध्ये, तर मी एका भ्रमिष्ठ आत्म्याने पछाडलेलो आहे. आय एम सेल्फ डिसिव्ड. माझी फसवणूक मी स्वतः करत आहे.